नमस्कार. थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलेलं असेल की आपण कोणत्या विषयावर आज बोलणार आहोत. कारण की बऱ्याच जणांना ही प्रतीक्षा आहे की जी पुण्याची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ह्या तत्वावर जी सोडत जाहीर झाली होती, या सोडतीची तारीख वारंवार बदलण्यात आली, परंतु अजूनही याची सोडत पूर्ण झालेली नाही आहे. कारण की या सोडती अंतर्गत 20% सर्वसमावेशक, त्याचबरोबर 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर याची सर्वप्रथम सोडत ही 4 मे रोजी होणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळे ही तारीख पुन्हा 4 मे ऐवजी 13 मेपर्यंत एक्सटेंड करण्यात आली. त्यानंतर पुन्हा काही तांत्रिक अडचणीमुळे ही 13 मेची तारीख 28 मेला एक्सटेंड करण्यात आली. 28 मेला देखील राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कारणामुळे ही सोडत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत आहे असे माढ्याकडून सांगण्यात आले. परंतु विधान परिषदेच्या इलेक्शनही पूर्ण झाल्या तरीही ही माडाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही सोडत जाहीर होत नाही आहे. याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. कारण की याच्या मागून पुण्याची ताथवडे येथील फेज 2ची जी सोडत होती ती देखील जाहीर झालेली आहे. परंतु अद्यापही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील जी ही सोडत आहे यासंबंधीची कोणतीही अपडेट ना माडाकडून मिळत आहे, ना उशीर झाल्याबद्दलचं कोणतंही कारण समोर येत आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांना वाव मिळत आहे. तर नक्कीच ही सोडत लवकरात लवकर व्हावी अशी अनेक जणांची इच्छा आहे आणि ती सोडत लवकरच होईल अशी अपेक्षा देखील आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.